पाकिस्तानी व्हिसा असणाऱ्यांना महाराष्ट्राबाहेर काढू, देश न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर तातडीने कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका। दहशतवादी आसिफ शेखचं घर उद्ध्वस्त, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आसिफ शेख सहभागी, सुरक्षा दलाकडून आसिफच्या घराची झडती दरम्यान घरात आढळल्या संशयास्पद वस्तू। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा ठोस पुरावा सापडल्याची सूत्रांची माहिती, दहशतवादी आणि सूत्रधारांच्या संभाषणाचा तपशील हाती। भारताच्या आक्रमक पावित्र्याने पाकिस्तान घाबरला, लष्करी कुमक तिपटीने वाढवली, सर्व लष्करी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द। काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याच्या मोहिमेत श्रेयाची लढाई, सरकारपेक्षा जास्त पर्यटक आणल्याचा शिवसेनेचा दावा, शिवसेना श्रेय घेण्याचा प्रयत्न करतेय का अशी चर्चा। 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील, विकसित महाराष्ट्रासाठी फडणवीसच मुख्यमंत्री हवेत, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। नाशिकच्या काठेगल्लीतली दंगल पूर्वनियोजितच, नाशिक पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड, आतापर्यंत 1500 जणांवर गुन्हे दाखल। आणि नवी मुंबईतल्या बोनकोडे गावात गलिच्छ जागेत आमरस निर्मितीचा कारखाना, सडक्या आंब्यांचा आमरस, ग्राहकांच्या जीवाशी खेळ, कारखान्यावर धाड टाकत मनसेकडून भांडाफोड।